आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांना वगळून मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। काल रात्री मनोज कोटक यांनी मिहिर कोटेचा यांच्या मुलुंडमधल्या कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने मनोज कोटक आणि मिहिर कोटेचा यांचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर जमा झाले होते। पक्ष जी जबाबदारी देईल ती आम्ही पार पाडू, फक्त ईशान्य मुंबई नाही तर मुंबईतील 6 जागा मोदींच्या नेतृत्वाखाली जिंकून येतील असा विश्वास मनोज कोटक यांनी यावेळी व्यक्त केला। तर पक्ष सर्वोच्च असून जी जबाबदारी आम्हाला दिली ती पार पाडू अशी प्रतिक्रिया कोटेचा यांनी यावेळी दिली आहे। आज मिहिरबाईंना ईशान्य मुंबई लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे। निश्चित ईशान्य मुंबईचा विजय हा नेत्रदीपक विजय असेल आणि ईशान्य मुंबई सहित मुंबईच्या 6 जागा महायुती जिंकतील, त्याच्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत। आगामी आता प्रचारामध्ये देखील तुम्ही मिहिरजींसोबत दिसणार आहात? निश्चित जो प्रचार ज्या गतीने सुरू होता त्याच गतीने हा प्रचार पुढे सुरू राहणार। मी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या 6 जागा महायुती जिंकणार, त्याच्यासाठी आम्ही सगळे प्रचाराला लागलो। सर, आता पुढची नेमकी भूमिका आपली काय असणार आहे? कशा पद्धतीने पक्षाने जी जबाबदारी दिली आहे कार्यकर्ता म्हणून, ते वेळोवेळी जे काही जबाबदारी आम्हाला पक्षाने दिली आहे ते आम्ही पूर्ण इमानदारीने ते पार पाडली आहे। आणि शेवटी आमच्या सर्वांसाठी, सांसद मनोज कोटकजीसाठी, माझ्यासाठी पक्ष हा सर्वोपरी आहे आणि आम्ही खूप ग्रासरूट वरनं सोबत काम करून इकडपर्यंत पोहोचलोय आणि आमचा दोघांचा विचार खूप क्लिअर आहे की पक्ष सर्वोपरी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।